तर तिकडे पुण्यात सुद्धा कालपासून मार्केट यार्डातले व्यवहार सलग दुसऱ्या दिवशी ठप्प आहेत। त्यामुळे भाजीपाला विकायला आलेल्या शेतकऱ्यांचे आणि भाज्या विकत घ्यायला आलेल्या ग्राहकांचेही हाल होत आहेत। याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी थेट पुण्याला जाऊया। आमचे प्रतिनिधी अश्विनी पवार सध्या आपल्या सोबत आहेत। अश्विनी, या क्षणी पुण्यातली काय परिस्थिती आहे, काय म्हणतात पुणेकर? मी सध्या पुण्यातल्या अशाच एका मंडईमध्ये आहे। माझ्याबरोबर काही महिला आहेत आणि काही किरकोळ विक्रेते देखील आहेत। आपण सगळ्यात पहिल्यांदा महिलांना विचारूयात की काय सांगाल काकू, तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून भाज्यांचे दर जास्त झाले होते, आता पाऊस पडला तरी पण भाज्यांचे दर जास्त आहेत, काय सांगाल? पाऊस झाल्यामुळे पण स्ट्राईक चालू असल्यामुळे भाज्यांचे दर वाढवलेले आहेत। पावसामुळे तर भाज्या नाशवंत असल्यामुळे त्या खराब होतातच ना। पावसामुळे भाज्या ओल्या वगैरे अशा खराब मातीच्या येतात, त्यामुळे त्या लगेच खराब होतात, चढतात आणि नाशवंत होतात। त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे जे माल आहेत ते तरी आहेत, पण जे 2 नंबर हलक्या प्रतीचे माल आहेत ते खराबच होतात। त्यामुळे बाजारात चांगल्या प्रतीचा माल कमी असल्यामुळे बाजार वाढलेले आहेत। अजून काही विक्रेते आहेत माझ्याबरोबर, त्यांना विचारूयात। खरं तर आधी जेव्हा माल कमी येत होता बाजारामध्ये त्याच्यामुळे दर वाढलेले होते, आता हा जो बंद आहे याचा फटका तुम्हालाही बसतोय, काय सांगाल? हो बरोबर आहे। पूर्वी आता एक 8 दिवसापूर्वी भाज्या भरपूर होत्या, त्यामुळे स्वस्त होत्या, आणि आता काय आलंय की जी पूर्वी 10 रुपयाला गड्डी होती 8 दिवसापूर्वी, ती आता जाग्यावर 20 रुपयाला खरेदी, त्यामुळे घेणाऱ्यांना पण ते 10-20 रुपयांनी जास्त घ्यायला लागत आहेत, आणि मालाची प्रत पावसामुळे खराब झालेली आहे बाजारात। एकूणच गेल्या काही दिवसांपासून किंवा गेल्या काही महिन्यांपासून पाऊस कमी होता, त्याच्यामुळे आवक कमी होती आणि त्यामुळे भाज्यांचे दर वाढले होते। परंतु आता गेल्या काही दिवसांपासून जो बंद सुरू आहे त्या बंदचा फटका कुठेतरी ग्राहकांना तर बसतोच आहे, कारण की भाज्यांचे दर जे आहेत 120 ते 140 रुपये किलो झालेले आहेत। पालेभाज्या महाग झालेल्या आहेत, मात्र इतकं असूनही पाऊस पडत असूनही भाज्यांचे दर जे आहेत ते वाढताना दिसत आहेत। बिलकुल, धन्यवाद अश्विनी या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।